गुड मॉर्निंग. मी मनीष आपटे. नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. हे आपलं मॉर्निंग बुलेटिन सलाम महाराष्ट्र. आणि आज सलाम महाराष्ट्रमध्ये एक अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत फोटोग्राफर संजू हिंगे. त्यांच्या अनुभवांविषयी, त्यांच्या फोटोग्राफी विषयी, वेगवेगळ्या स्किल्स विषयी आपण बोलणार आहोत. पण आधी हेडलाईन्स बघूया. बदनामीकारक जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये मी त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणार. गडकरींविरोधात बदनामीकारक खटला दाखल करणार. विलासराव देशमुखांचा खुलासा. आरोपांचं केलं खंडन. त्याचा अर्थ म्हणजे स्पेसिफिक ऍडवायझरी या दिवशी आणि याप्रमाणे होईल अशा स्वरूपाची ऍडवायझरी प्राप्त झालेली नव्हती. मुंबई हल्ल्याबाबत राज्य सरकारला कोणतीही पूर्वसूचना नव्हती. गृहमंत्री जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण. मोटरमन्सच्या अचानक संपानं मुंबईत चाकरमान्यांचे झाले हाल. मागण्यांचा विचार करण्याच्या प्रशासनाच्या आश्वासनानंतर रेल्वे सेवा पूर्ववत. मोहालीत आजपासून भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरी टेस्ट. बॅटिंग ऑर्डर बदलण्याचे धोनीनं दिले संकेत. पाकिस्तानी हिरोईन सोबत राजेश खन्ना वफामधून आज पडद्यावरती. हॉलिवूडचे 4 तर मराठीचाही एक सिनेमा रिलीज होणार. आज सलाम महाराष्ट्रामध्ये आपल्याबरोबर आहेत संजू हिंगे. गेल्या 20 वर्षांपासून कमर्शियल फोटोग्राफीत रमलेले फोटोग्राफर संजू हिंगे आज आपल्याबरोबर आहेत. अनेक मोठमोठ्या ब्रँडसाठी त्यांनी आजपर्यंत फोटोग्राफी केलेली आहे. पण त्यांची खरी ओळख होते ती त्यांच्या पुस्तकांमधून. त्यातही कॉफी टेबल बुक हा अभिनव प्रकार हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या अनुभवांविषयी, त्यांच्या पुस्तकांविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. संजू, सलाम महाराष्ट्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज तुम्ही इतके बिझी आहात या शेड्यूलमध्ये. 20-22 वर्ष झाली तुम्ही फोटोग्राफीमध्ये आहात. त्या सगळ्या प्रवासाविषयी जाणून घ्यायचे. फक्त आता तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवरती काम करतात, आता काय करता आहात ते पहिल्यांदा सांगा. माझं ऍडव्हर्टायझिंगचं तर चालूच आहे. म्हणजे ते रुटीन म्हटलं तरी हरकत नाही. पण जे मला सांगावं असं वाटतं ते तुम्हाला पहिले सांगतो. आता माझं नाबार्डचं एक पुस्तक चालू आहे ज्याच्यामध्ये मी जवळजवळ पूर्ण इंडिया म्हणजे अख्खा भारत त्याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत मी शूटिंग करतोय. आणि ते नाबार्ड म्हणजे ग्रामीण हे आहे. म्हणजे तिथे ते जी मदत करतात त्यामुळे म्हणजे कुठल्या अख्ख्या देशामध्ये गावागावामध्ये फिरून मी शूटिंग केलेलं आहे आणि क्रिएटिव्ह केलेलं आहे. म्हणजे नुसतं त्यांनी जी मदत करतात त्या संस्था किंवा असं काही नाही, की ग्रामीण भागामधलं जीवन. ओके. आणि त्याच्या नाबार्डनी त्यांना मदत केल्यानंतर त्याच्यामध्ये झालेले बदल आणि ते जे चित्रीकरण करतोय मी, त्यामुळे मला बऱ्याच ठिकाणी फिरायला लागतं. ते एक पुस्तक येत आहे. दुसरं जैन इरिगेशनची मी 2 पुस्तकं करतोय. आणि जैन इरिगेशन मध्ये पण त्यांनी पण खूप हरित क्रांती म्हटलं तरी हरकत नाही. आणि स्वतः भवरलाल जैन त्यांचं पण त्यांचं पुस्तक माझं चालू आहे. आणि अजून एक महाराष्ट्र शासनाचं मी एक काम करतोय ज्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे. अतिशय दुर्मिळ अशी 300 फोटोग्राफ्स आहेत. आणि ती घेऊन ती म्हणजे अतिशय म्हणजे आत्ताच्या परिस्थितीला म्हणजे अनुकूल अशी करून ती मी दाखवते पुस्तकामध्ये. त्याच्यामुळे ते एक पुस्तक आहे. आणि मुंबईचं पुस्तक माझं मशीनवरती ते पण येते. अशी 3-4 प्रोजेक्ट आहेत ते आता या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्याच्या आतमध्ये कम्प्लीट होत आहेत. निश्चितच 3-4 पुस्तकं आम्हालाही उत्सुकता आहे की काय आहे नेमकं बघण्याची. पण तुम्ही पहिल्या 2 पुस्तकांचा जो उल्लेख केला की नॅशनल ऍग्रिकल्चर बँक फॉर रुरल डेव्हलपमेंट आणि भवरलाल जैन यांचं, दोन्ही कृषी संस्कृतीशी निगडीत आहे. एका फोटोग्राफरला काय जाणवलं भारतातली कृषी संस्कृती किंवा ग्रामीण, ते खूप जाणून घ्यायला नाही. त्याचं कसं आहे म्हणजे मी जेव्हा माझं डायव्हर्सिफाय झालो थोडंसं, म्हणजे मी ऍडव्हर्टायझिंग मधनं एकदम पुस्तकांमध्ये आलो त्यावेळेलाच ते म्हणजे मी स्टुडिओमध्ये बंदिस्त होतो पहिले. म्हणजे लाइटिंग करून त्याच्यानंतर शूटिंग करणं हे माझं काम होतं 20 वर्ष जवळ, 18 ते 20 वर्ष. त्याच्यानंतर मी बाहेर पडलो. म्हणजे ज्याला आपण आउटडोर शूटिंग म्हणतात. म्हणजे नॅचरल लाईट्स मध्ये, नॅचरल रिसोर्सेस मध्ये जे शूटिंग करतो, इट्स अ टोटली डिफरंट फोटोग्राफी ऑलटुगेदर. आणि ती मी चालू केल्यानंतर मग मला ते दिसलं की बाहेर गेल्यानंतर म्हणजे मी आता खूप फिरल्यानंतर बघितलं की आता ज्या ज्या गोष्टीमध्ये काही दिसलं मला त्या ठिकाणी मी ते ग्रॅब केलं आणि मी त्याप्रमाणे गेलो. तर तसं ते माझ्या जे समोर आलं, मी महाराष्ट्राचं पुस्तक केलं, त्याच्यानंतर शरद पवारांचं पुस्तक केलं, त्याच्यानंतर ह्या गोष्टी समोर आल्या. मग नाबार्ड बँकेने जेव्हा मला अप्रोच केलं आम्हाला पण असं एक पुस्तक पाहिजे, त्यामुळे मला तसा चॉईस मी केलेला नाही. त्यामुळे
त्यांनी मला सांगितलं की बाबा असं असं पुस्तक करायचं, आणि नाबार्डचं मला खूप आवडलं, कारण माझं स्वतःचं एक स्वप्न होतं की इंडियावर पुस्तक करावं. मी चालू पण केलं होतं, पण 4 स्टेट नंतर ते थांबलं, कारण वेळेअभावी मी नाही करू शकलो ते. ओके ओके. पण या नाबार्डच्या ह्याने मला एक चान्स मिळाला, म्हटलं तरी हरकत नाही, की एक पूर्ण इंडिया दाखवण्याचा, म्हणजे भारत दाखवण्याचा मला एक चान्स मिळाला. म्हणजे भारत तुम्हालाही जवळून बघता आला, त्यामुळे कॅमेराच्या हो. आणि नजरेत ते पण गावागावांमध्ये, म्हणजे शहरामध्ये नाही, गावामध्ये जाऊन मी जे शॉट्स घेतलेले आहेत. नक्कीच ते बघायला खूप आवडेल, सगळ्यांना खूप इंटरेस्ट असेल. पण तुम्ही असं सांगितलं की चॉईस तुमचा नव्हता, तुमच्याकडे ते काम आलं आणि तुम्ही केलं. Yes. आपण थोडंसं 20 वर्ष मागे जाऊयात, की ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा कॅमेरा हातामध्ये घेतलात आणि कमर्शियल फोटोग्राफी करायला सुरुवात केली, तो दिवस कसा होता? पहिल्यांदा कॅमेरा हातात घेताना काय विचार होते? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर मी जेव्हा कॅमेरा हातामध्ये घेतला, म्हणजे मी फोटोग्राफी घेतल्यानंतर जेव्हा बाहेर पडलो कॉलेजच्या, त्याच्यानंतर मी विचार केला की आता फोटोग्राफी करायची आहे, पण काही म्हणजे हातात तर काहीच नव्हतं. तर त्यामुळे मला एक ऑप्शन आलं होतं की बाहेर जाऊन थोडंसं काम करायचं, म्हणजे त्यांनी मला चॉईस दिला होता. त्यामुळे मी थोडे दिवस साऊथला गेलो. साऊथला गेल्यानंतर तिकडे मी जाऊन दिवस रात्र काम केलं, आणि त्याच्यानंतर मी इक्विपमेंट जमा केलं. ते इक्विपमेंट जमा करून मी मुंबईत परत आलो, आणि मग त्याच्यानंतर मुंबईमध्ये असाइनमेंट चालू केल्या. आणि त्यावेळेसची गोष्ट खूपच वेगळी होती. म्हणजे आजचा बघितलं तर म्हणजे त्यावेळेसचे जे कॅमेरे होते, माझ्याकडे नंबर 1 कॅमेरे त्यावेळेला पण होते, पण ते मी 17-18 वर्ष जवळजवळ वापरले. पण आज अशी परिस्थिती आहे की आज मला दीड वर्षानंतर मला कॅमेरा बदली करावा लागतो. एवढी टेक्नॉलॉजी चेंज झालेली. निश्चितच. पण तुम्ही आता जसं सांगितलं 20 वर्षांपूर्वी कॅमेरा हातात घेतला, सुरू केला, पण फोटोग्राफीकडे आपण वळायचं हे कॉन्शियस डिसिजन होतं? कसा कल कळला होता की घेतलं आणि मग? नाही, आर्ट स्कूल ऑफ आर्ट मध्ये गेल्यानंतर आम्हाला एक चॉईस असतो 2 वर्षानंतर, की आता शेवटची 3 वर्ष जी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही यू शुड बी म्हणजे स्पेशलाइज पाहिजे तुम्ही. आणि त्यावेळेला ते जे हे असतं त्याच्यामध्ये फोटोग्राफी, मला असं वाटलं की मला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट होता, मी घेतला, फोटोग्राफी घेतला, म्हणजे त्याच्यामध्ये चॉईस करूनच घेतलं होतं मी. पण ऑफकोर्स म्हणजे त्यावेळेला ही जाण नव्हती की फोटोग्राफर बनण्यासाठी जे लागतं ते माझ्याकडे नाही, म्हणजे इक्विपमेंट म्हणा, स्टुडिओ म्हणा, ते काही नाही. ते त्याचा तेव्हा विचार नव्हता केला. पण ऑफकोर्स नंतर ते ओघाने आलं, त्यामुळे थोडीशी मेहनत जास्त लागली, पण ठीक आहे, ते करावं लागलं. हे खूप इंटरेस्टिंग ही गोष्ट आहे की फोटोग्राफीची तुम्ही निवड केलेली आहे. कारण बऱ्याच वेळेला जसं कवितेच्या बाबतीत म्हटलं जातं की 4 ओळींची कविता एका पुस्तकापेक्षा बरंच काही सांगून जाते. मला वाटतं 4 ओळींच्या कवितेपेक्षा एक फोटोग्राफ, एक क्लिक हा 400 पानांच्या पुस्तकापेक्षा बरंच काही सांगून जातो. हे तुम्ही कॅमेऱ्यातून टिपलेलं आहे. निश्चितच मनीष. आणि त्यांची जी स्पेशालिटी आहे, टेबल टॉप स्पेशालिटी, तर त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला इथे एक छान कोटेशन द्यावं असं वाटतं. एका कोणतरी माणसाने म्हटलेलं आहे की आंखें तो सबकी होती है लेकिन नजर नहीं होती. नजर काय आहे ते सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण चला महाराष्ट्रामध्ये इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.